आपण बघणार आहोत 12 ज्योतिर्लिंग. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे ओझर येथे श्री संत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये. सर्वप्रथम आपण बघूया की असणारा महामृत्युंजय यज्ञ मंडप. बाजूला येथे 4 धाम आहेत. नदीधाम, द्वारकाधाम, निरंजनपुरी आणि रामेश्वर. याचे दर्शन घेऊ शकता. जगन्नाथपुरी, बरोबर रामेश्वर. आपण बघणार आहोत 12 ज्योतिर्लिंग. तर ज्योतिर्लिंगांची सुरुवात होते आपली घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापासून. दुसरे ज्योतिर्लिंग रामेश्वरम, तिसरे ज्योतिर्लिंग नागेश्वर, चौथे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ, पाचवे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, 6वे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ, 7वं ज्योतिर्लिंगाचं नाव आहे भीमाशंकर, 8वं ज्योतिर्लिंग केदारनाथ. तिकडे जाण्याचं सर्वांचंच ड्रीम आहे, आपलं पण आहे. आपण पण जाऊ लवकरच. बघू शकता अशा प्रकारचे बघू शकता आपण हुबेहूब केदारनाथची प्रतिमा आहे. 9वं ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. नेक्स्ट ज्योतिर्लिंग आहे 10 नंबरचं महाकालेश्वर. हेच आहे उज्जैनचं देवस्थान. 11 नंबरचं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. आणि 12वं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. त्याच प्रकारे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ आपण बघूया. प्रथमतः श्री सप्तशृंगी माता वणीगड येथील दर्शन. त्यानंतर श्री आद्य दैवत श्री श्री रेणुका माता चांदवड येथे देवस्थान आहे. त्यानंतर तुळजाभवानी माता तुळजापूरचे देवस्थान. महाराष्ट्रातील 3रे आणि महत्त्वाचे शक्तिपीठ श्री महालक्ष्मी माता कोल्हापूर.